गेले 5-6 वर्षे झालं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून दिनकर पोद्दार केर्लीकर आणि कन्हेरमठचे सरपंच आनंदराव माळी अशी एक 200-250 माणसांचा संच आम्ही पंढरला वारीला घेऊन येतो. वारीला येत असताना मला अनेक अनुभव आले, परंतु त्या अनुभवाला मला पांडुरंगाने साथ दिली म्हणून मी आजपर्यंत आम्ही इथं उभा आहे. या वारीला येताना मला असं वाटलं की आता काय पाठीमागं जायचं का पुढं जायचं वारीला, हा प्रश्न आम्हाने पडला होता. तरी पण आमची 100 जण एका ट्रकामध्ये पाय आखडून रातभर थांबलीत. पांडुरंगाने मी परीक्षा बघितली यावेळी की माझ्या दिंडीला कोण मागं जातंय कोण पुढे जातंय एकदा धुवून जाऊन दे म्हणून त्याला बरोबर सकाळी 6 पर्यंत पाणी आळंदीवर ठेवलं आणि बरोबर 6 नंतर ज्यावेळी पालखी बाहेर पडणार आहे त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन सुद्धा पालखी ही हेलिकॉप्टरने गेली नाही, त्याच्या पायीनं वारकरी या संप्रदायातनं इथे पण पोच केली. पांडुरंगानं आपल्याकडे एवढं माया केलेली आहे, तेवढी शिक्षा पण दिलेली आहे. शिक्षा म्हणजे काय दिलं, पूर आणून दाखवला त्यानं सांगितलं ह्यातनं कोण पळून जातात, कोल्हापुरात कोण जातंय, बीड जिल्ह्यात कोण जातंय, पळून कोण गेले नाहीत वारकरी. मुख्यमंत्र्याचं सुद्धा ऐकलं नाहीत. पुण्याच्या त्या आळंदीपर्यंत जाऊन पोचली याला म्हणायची वारकरी आमची पांडुरंगाची. त्यातनंही कोल्हापूर आमच्या बरोबरच ही बीड जिल्ह्यातून एक वयस्कर 108 वय आहे, त्या बाईनं आता काय शब्द दिला की अनुभव स्वतःचा काय दिला, मी पायीवारी येतो, मला बाकी कोण नाही, मुलं वगैरे आहेत म्हणून 6 महिने झाले यांचं कॉन्टॅक्ट नाही आहे मुळात, तरी पण या वारीला आलेलं आहे. आणि महिलांना तिने एक सूचना दिलेली आहे, मी काय बोलून जाणार आहे तर पण बोलून जातो, मी धाडस करणार माणूस आहे. ह्या आईने सांगितलंय, माझ्या रुक्मिणीने सांगितलंय, पालखीला पाया पडत असताना डोक्यावर पदर ठेवूनच पाया पडायचं, नाही तर तिथं जाऊ नका. ह्या आईने शब्द दिलाय तो सगळ्या आपल्या वारकरी मंडळीने सांभाळायचा